नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषास किचन मराठीमध्ये. थंडीची चाहूल लागलेली आहे, त्यामध्ये प्रत्येक स्त्रीला सांधेदुखी, कंबरदुखी, अशक्तपणा आणि मुलांना सर्दी, खोकला, कफ यासारखे आजार होतात. त्याकरता आपण शरीराला ऊब देणारे आणि शरीराला पौष्टिक असणारे डिंकाचे लाडू आज आपण करणार आहोत. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर एक लाईक करायचं आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर आपण सर्वात आधी डिंकाचे लाडू करण्यासाठी साहित्य बघणार आहोत. तर ह्या वाटीने सर्व मेजरमेंट मी केलेलं आहे. गूळ घेतलेला आहे 1 वाटी, डिंक घेतलेला आहे पाऊण वाटी म्हणजे 50 ग्रॅम डिंक आहे, 100 ग्राम बदाम आहे, 100 ग्राम गोडंबी आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 100 ग्राम काजू आहे. आणि या ठिकाणी आपण वेलची पावडर घेतलेला आहे. तर त्यासाठी अजून आपण खोबरं घेतलेलं आहे. साधारण 200 ग्राम वजनी खोबरं आहे. वाटीने मोजलं तर 2 वाटी खोबरं आहे. आणि खारीकही 300 ग्राम आहे. वाटीने 2 वाटी खारीक आहे. तर आता आपण लगेच सुरुवात करूया लाडू करण्यासाठी. पॅन मी गरम करायला लावलेला आहे. हे आपण साधारण या ठिकाणी 200 ग्राम मी तूप घेतलेलं आहे. तर आधी मी थोडंसं तूप घालून घेते पॅनमध्ये आणि ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला सर्वात आधी आपण डिंक तळून घेणार आहोत. तर डिंक तळण्यासाठी आपल्याला तूप अगदी कडकडीत करून घ्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला डिंक यामध्ये टाकायचा आहे. बघू शकता डिंक टाकला की असा नायलॉन चिवड्यासारखा लगेच फडफड करत वरती येतो. त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि एकदम नायलॉन चिवड्यासारखा आपला डिंक फुलून तयार होतो. पांढरा शुभ्र डिंक आपला मस्त तळून झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता यामध्ये अजून थोडंसं आपण यामध्येच तूप टाकणार आहोत. आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स एकदाच टाकून घेणार आहोत आणि खमंग असे भाजून घेणार आहोत. आपल्याला जास्तही भाजायचे नाही आहे. कमी गॅसवरती थोडा वेळ भाजून घ्यायचे आहे. त्याच पॅनमध्ये आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरंही आपल्याला जास्त हलकं गरम करायचं आहे. जास्त भाजाल तर त्याचा कडवट असा वास येतो लाडू खाताना. आता त्याच पॅनमध्ये आपण 3 ते 4 चमचे तूप घालून घेणार आहोत. या ठिकाणी मी 4 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ होतं 1 वाटी ते भाजून घेणार आहोत. प्रत्येक वस्तूचं खूप असं महत्त्वाचं स्थान आहे. गव्हाचं पीठ हे पौष्टिक आहे. खारीक ही आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. डिंक हे शरीराला सांधेदुखी, कंबरदुखी यासाठी कामं येतात. त्यामुळे आपले एकदम पौष्टिक लाडू आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स थंड झालेले आहेत ते आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि त्याचं थोडं बारीक पावडर काढून घेणार आहोत. जसं आपण शेंगदाण्याचा कूट काढतो त्याचप्रमाणे आपण याचं पावडर करून घेणार आहोत. आता हे जे डिंक आणि खोबऱ्याचा किस आहे हे एकत्र करणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा डिंक आपण हाताने क्रश करून टाकू शकतो, पण लहान मुलं दाताखाली आलं की लाडू खात नाही. त्यामुळे मी काय करणार आहे, हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे. म्हणजे आपले जे सर्व साहित्य आहे ते एकसारखे होतील आणि खातानाही ते छान लागतात. त्यामुळे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता याला किती तूप असं सुटलेलं आहे, कारण आपलं डिंकामध्ये खूप सारं तूप हे शोषून घेतं. त्यामुळे आपण जेव्हा मिक्सरमधून काढतो तेव्हा ते पूर्ण बाहेर रिलीज होतं. तर बघू शकता आपण ह्याच प्रकारे सर्व खोबरं आणि डिंक याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण हे सर्व आधी चोळून घेऊया पूर्ण आपल्या मिश्रणाला. म्हणजे त्यामध्ये तूप हे सगळ्या मिश्रणाला लागून जातं. त्यामध्येच आता आपण खारीक जी पावडर आहे ती एकत्र करून घेऊया. यामध्ये आता एक एक करत सर्व साहित्य आपण टाकून घेणार आहोत जे कोरडे आहेत. आता यामध्ये जे आपण पीठ भाजलेलं होतं 1 वाटी गव्हाचं तेही घालून घेणार आहोत. आता यामध्ये वेलची पावडर टाकून आता आपण हे सर्व हाताने मिक्स करणार आहोत. एकीकडं आपण पॅन मी धुवून घेतलेला आहे. आता त्या पॅनमध्ये आपण गूळ टाकून त्याचा पाक थोडासा करून घेणार आहोत. तर पॅन गरम झालेला आहे. त्यासाठी आता जे 1 वाटी गूळ आपण बारीक किसून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. त्यामध्ये मी जे राहिलेलं तूप आहे, आपण साधारण 200 ग्राम तूप घेतलेलं होतं, त्यामधूनही 1 ते 2 चम्मच आपलं तूप उरलेलं आहे. तर आता आपण हे पूर्ण गूळ आणि तूप
चांगलं मेल्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. बघू शकता लगेच आपलं गूळ लगेच असा पाक होतो, तर त्याला जास्त कडक होऊ द्यायचं नाही आपल्याला. लगेच आपलं गूळ फुलून वरती आला की आपण लगेच हे गुळाचा पाक मिश्रणामध्ये टाकणार आहोत. आणि मिश्रणामध्ये टाकल्यावर आपण चुकूनही यामध्ये हात लावायचा नाही. खूप जोरात चटका बसतो, त्यामुळे आपण उचटणीने किंवा चमच्याच्या सहाय्याने आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला सोचवेन तेव्हाच आपण हाताने मिश्रण एकत्र करायचं आहे. बघू शकता आपलं मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे. अगदी सहज असा लाडू वळून तयार होत आहे. तर मिश्रण आपलं थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पटापट असे लाडू वळून घ्यायचे आहेत. कारण हे तुपाचे असल्यामुळे आणि बाहेर थंडी असल्यामुळे तूप लगेच कोठून जातं, त्यामुळे आपल्याला पटापट गरम आपलं मिश्रण आहे तोपर्यंतच आपलं लाडू वळून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल तर त्यावरती झाकून ठेवा म्हणजे आपलं साहित्य लाडू वळेपर्यंत हे गरम राहील. तर अशा पद्धतीने मी लाडू वळून घेत आहे. तर खूप पौष्टिक अशी लाडूची रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बघू शकता आजचा आपला लाडू किती छान. मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. किती मस्त अगदी पेड्यासारखा आपला पौष्टिक लाडू तयार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत पौष्टिक आणि शरीराला उपायदार असे हे लाडू आहेत डिंकाचे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.